हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू पीजी डिप्लोमा अकॅडमी. तर मित्रांनो, तुमचा जर सी लँग्वेज बॅक राहिला असेल काही कारणानिशी, तुम्ही गेल्या सेमिस्टरला जर अभ्यास केला नसेल बरोबर, सी प्रोग्रामिंग लँग्वेज PIC सब्जेक्ट PIC प्रोग्रामिंग इन सी, जे की तुम्हाला सेमिस्टर 2 ला होता आणि त्याचा पेपर आत्ताच तुम्हाला झाला समर मध्ये. तर मित्रांनो, जर तुमचा सी बॅक राहिला असेल तर त्याच्यासाठी तुमची काय स्ट्रॅटर्जी असली पाहिजे आज मी ती सांगणार आहे. त्या स्ट्रॅटर्जीमध्ये तुम्ही कोणते लेक्चर्स फॉलो केले पाहिजेत. तुम्ही म्हणता सर बॅकलॉग राहिलेला आहे, आता मी काय करू, म्हणून तुमच्या मागे एक बर्डन राहिला असेल, तुमच्या मागे खूप मोठं टेन्शन असते मित्रांनो, कारण बॅकलॉगचे पेपर सुद्धा काढायचे, त्यानंतर ह्या सेमिस्टरचे थर्ड सेमिस्टरचे सुद्धा पेपर तुम्हाला काढायचे. OPDSU सारखे सब्जेक्ट असताना तुम्हाला प्रोग्रामिंग इन सी चा परत अभ्यास करावा लागत आहे मित्रांनो. जर तुमचा सी लँग्वेज बॅक असेल तर तुमच्यासाठी माझी एक स्ट्रॅटर्जी आहे. मी ती स्ट्रॅटर्जी सांगन तर तुम्ही जर ती फॉलो केली तर ते तुमचा बॅक राहणार नाही. या सेमिस्टरला बॅकलॉग राहणार नाही. आणि सी लँग्वेज जर तुम्हाला समजत नसेल तर त्यासाठी तुम्ही लेक्चर्स बघावे लागतील तुम्हाला. मग तुम्हाला लेक्चर्स घेण्यासाठी मार्केटमध्ये तुम्ही जर गेलात तर लेक्चर्स तुम्हाला 2000, 2000, 2500, त्यानंतर 1500, 1000, हजारावर तुम्हाला हजारो रुपये भरून तुम्हाला लेक्चर्स घ्यावे लागतात मित्रांनो. पण आपली ही पीजी डिप्लोमा अकॅडमी आहे का, ही अकॅडमी फ्रीमध्ये तुम्हाला सी लँग्वेज आणि C++ आणि DSU तिन्ही सब्जेक्ट फ्रीमध्ये शिकवित आहे. युट्यूबवरती तुम्हाला फ्रीमध्ये शिकवित आहे मित्रांनो. जर तुम्हाला इझी कन्सेप्ट मध्ये ही सी लँग्वेज प्रॅक्टिकल एक्झाम्पल्स नुसार इम्पॉर्टंट क्वेश्चन्स व टॉपिक्स कव्हर केले आणि बॅकलॉग टू कॉन्फिडन्स, हे तुमचा बॅकलॉग असेल तर तुम्हाला एवढा तरी कॉन्फिडन्स येऊन जाईल, जर आपले लेक्चर केले तर तुम्ही हे बॅकलॉग नक्कीच काढता मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला हे लेक्चर्स पूर्ण बघा मित्रांनो, कसे काढायचे काय काढायचे. आता मित्रांनो मी तुम्हाला सांगतो कसे काढायचे. आता मित्रांनो हे पहा मित्रांनो, तुम्ही जर युट्यूब वरती सर्च केलं पीजी डिप्लोमा अकॅडमी तर आपली प्लेलिस्ट आहे, एक प्लेलिस्ट आहे पीजी डिप्लोमा अकॅडमी म्हणून. युट्यूबला फ्रीमध्ये मी प्लेलिस्ट आहे, ती प्लेलिस्ट मी टाकलेली आहे. MSBTचे अकॉर्डिंगली मी MSBTचे सिलेबस अकॉर्डिंगली मी तिथं शिकविलेलं आहे तुम्हाला सर्व गोष्टी. तर मित्रांनो ती प्लेलिस्ट मध्ये मी युनिट 1, युनिट 2, युनिट 3, युनिट 4, युनिट 5 पाचीला पाची प्रोग्रामिंग इन सी चे युनिट्स मी तिथं शिकविलेले आहेत. शेवटी मी तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचे अनालिसिस सुद्धा दिलेले आहेत आणि आत्ताच्या समरच्या एक्झामच्या पेपरची सुद्धा अनालिसिस दिलेली आहे, जे की तुम्ही आत्ता महाग दिलता त्याच्यामुळे तुमचा बॅक राहिला. तर मित्रांनो यावेळेस तुम्हाला जर क्लिअर काढायचे असेल तर 40+ मार्क तुम्हाला घेणंच आहे. युनिट टेस्टचे मार्क न धरता 70 पैकी 40+ मार्क कसे मिळवायचे ते तुम्हाला सांगतो मी. मित्रांनो आधी तुम्ही काय करायचं, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं, कारण की या चॅनलवरती प्लेलिस्ट आहे, एक प्लेलिस्ट आहे. त्या प्लेलिस्ट वरती मित्रांनो, त्या प्लेलिस्ट वरती 8000+ लेकरांनी ट्रस्ट केलेला आहे. मी प्रूफ सुद्धा लावतो इथं. 8000 विद्यार्थ्यांनी ट्रस्ट केलेला आहे. त्या प्लेलिस्ट वरती 8000 स्टुडंट्सनी शिकलेले आहेत. मी तुम्हाला व्ह्यूज सुद्धा दाखवित आहे त्या प्लेलिस्टचे. तर मित्रांनो एवढे विद्यार्थ्यांनी या प्लेलिस्ट वरती भरोसा ठेवला म्हणल्यावर काही ना काहीतरी असनच ना. मग फ्री मध्ये जर मी तुम्हाला कंटेंट देत आहे, तुम्हाला जी 1000 रुपये भरून तुम्हाला मार्केटमध्ये कंटेंट भेटत आहे ते मी तुम्हाला युट्यूब वरती फ्री मध्ये देत आहे. फक्त मी नोट्सचे चार्जेस घेणार आहे. नोट्सचे चार्जेस ते बी कसे, ती गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे मित्रांनो तुमच्यासाठी. नोट्सचे चार्जेस मी तुम्हाला पर युनिट 29 रुपीज घेणार आहे. आणि जर तुम्हाला एकदमच पाचीला पाची युनिट पाहिजे असतील तर 145 रुपीज तुम्हाला पे करावे लागतील. कशावरती तुम्हाला हे नोट्स कशावरती भेटतील, तुम्हाला काय करायचे, आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती, या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्हाला मेसेज करायचा आहे, सर आम्हाला सी लँग्वेजचे नोट्स घ्यायचे म्हणून, आमचा बॅक आहे, आम्हाला सी लँग्वेजचे नोट्स घ्यायचे म्हणून. मग मित्रांनो मी तुम्हाला या 5 युनिट्सचे नोट्स तुम्हाला देणार. आणि नोट्स असे तसे नसणार आहेत मित्रांनो. जर तुम्ही आधीच्या विद्यार्थ्यांना विचारलं तर प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स, इम्पॉर्टंट क्वेश्चन्स त्याच्यात ऍड केलेले असणार. प्रत्येक युनिट नंतर प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स तुम्हाला जे महत्वाचे आहेत त्या युनिट नंतर मी दिलेले राहणार. तुम्हाला जर डाऊट येत आहे की नोट्स कशा आहेत काय नाही, तर तुम्ही आपले लेक्चर्स बघा. लेक्चर्स मध्ये मी सेम त्या नोट्स मधलं शिकविलेलं आहे. ती प्लेलिस्ट मधले लेक्चर्स बघा. लेक्चर्स मध्ये सेम मी त्या नोट्स मधलं शिकविलेलं आहे. जर त्या नोट्स तुम्हाला बाय करायचे असतील तर 29 रुपीज पर युनिट. आणि जर पाचीला पाची एकदाच युनिट कॉम्बो मध्ये जर घेतलं तुम्ही
कम्प्लीट पॅकेज जर घेतला त्याचा 5 युनिटचा तर 145 रुपीजला ते पडेल तुम्हाला. मित्रांनो, इझी लँग्वेज मध्ये नोट्स आहेत, वेल ऑर्गनाइज्ड आहेत, इम्पॉर्टंट क्वेश्चन्स कव्हर केलेले आहेत, प्रोग्राम्स इन्क्लूड आहेत त्याच्यात. पुन्हा प्रोग्राम्स तुम्हाला एकही प्रोग्राम मनाने लिहायची गरज नाही, त्याच्यात सर्व प्रोग्राम्स इन्क्लूड आहेत आणि समजून सांगण्याचं काम मी युट्यूब चॅनलवरती केलेलं आहे. आणि एक्झाम फोकस तुमच्या नोट्स असणार आहेत मित्रांनो. ट्रस्टेड बाय 8,000 प्लस 8K प्लस स्टुडंट टीम. गेल्या बारीस सी लँग्वेजला आपल्याला सी लँग्वेजकडे 8K स्टुडंट्सनी आपल्यापाशी होते मित्रांनो, आपल्यापासून शिकून गेली. तेवढे व्ह्यूज आलेत मला 8K त्या प्लेलिस्ट वरती मित्रांनो. त्याचा प्रूफ सुद्धा मी तुम्हाला लावला होता, आता परत लावून दाखवतो त्याचा प्रूफ. तर इथं साईडला तुम्हाला त्याचा प्रूफ दिसत असेल मित्रांनो. तुमचं सक्सेस हाच आमचा मिशन आहे मित्रांनो. हे जर नोट्स तुम्हाला बाय करायचे असतील तर या नंबरवरती, व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा. आणि ही तुमचे बॅकलॉग काढण्याची गोल्डन ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो, तुमच्याकडे गोल्डन ऑपॉर्च्युनिटी. कारण याच्यानंतर जर तुमचा बॅकलॉग राहिला तर मित्रांनो, एकदा तुमचे बॅकलॉग राहिलं की बॅकलॉगवर बॅकलॉग खूप साऱ्या बॅकलॉग्स तुमचे लागून जातील. जर तुम्ही फॉलो करीत असाल, मी फ्रीमध्ये तुम्हाला कंटेंट देत आहे. फक्त नोट्स मी तुम्हाला मिनिमम प्राइस मध्ये देत आहे. 29 बी काय प्राइस झाली का मित्रांनो? 29 रुपीज. तर तुम्ही दररोज तुम्ही बाहेर जर गेलात तर 29 काय, तुम्ही 500 रुपये असं बाहेर गेलात तर खर्चून येतात, पण 29 रुपीज तुमच्यासाठी काहीच नाही. म्हणून मिनिमम प्राइस आहे. नोट्सची सुद्धा एवढी मोठी प्राइस नाही. तर मित्रांनो, तुम्ही ती परचेस करावी. प्राइस कडे बघून तुम्ही जर दुर्लक्ष करत असाल, तुमचं 1 वर्ष वाया जात आहे, 1 सेमिस्टर वाया गेलं तुमचं याच्यानुसार, जर बॅकलॉग राहिला असेल तर टेन्शन घेऊ नका, आपण आहेत. आणि जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा, पीजी डिप्लोमा अकॅडमीला. युट्यूबवरती जायचं, युट्यूबला सर्च करायचं पीजी डिप्लोमा अकॅडमी. तुम्ही युट्यूबला सर्च केला की तिथं प्लेलिस्ट दिसते तुम्हाला. आपलं चॅनल तुमच्या समोर येईल, त्याच्यावरती तुम्हाला प्लेलिस्ट दिसणार. 3 प्लेलिस्ट आहेत, एक तुमची C++, एक तुमची सी लँग्वेज आणि एक तुमची DSU. तर C++ आणि DSU या सेमिस्टरला शिकवत आहे, 3rd सेमिस्टरला. आणि प्रोग्रामिंग इन सी लँग्वेज तुमची गेल्या सेमिस्टरला मी शिकविली होती. तर त्याचे 62 व्हिडिओज आहेत मित्रांनो. ते 62 व्हिडिओज तुम्ही बघून घ्या, जेणेकरून तुमचे क्लिअर होऊन जाईल. आणि तुम्हाला नोट्स पाहिजे असतील त्या तर आपल्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही काय करा, मेसेज करा. व्हॉट्सअप मेसेजच करायचा. या व्हॉट्सअप नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा, जेणेकरून तुमचे सी लँग्वेज तर क्लिअर निघून जाईल मित्रांनो. आणि तुम्हाला अभ्यास तर करावा लागेल मित्रांनो. शेवटी अभ्यास तर तुम्हालाच करायचा आहे. डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे. आणि असेच कंटेंट मी बॅकलॉगच्या मुलांसाठी सुद्धा आणणार आहे. बॅकलॉगच्या मुलांसाठी मी कंटेंट आणणार आहे. तुम्ही या विंटरला तुम्ही बॅकलॉगचा पेपर द्यायला जाता जेव्हा सी लँग्वेजचा, तेव्हा मी तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन्स कोणते बॅकलॉगसाठी, त्यानंतर पेपर अनालिसिस बघा. माझं पेपर अनालिसिसवर एक व्हिडिओ आहे, ते पेपर अनालिसिसवरचा व्हिडिओ बघा. त्याच्यामध्ये मी समरचे, विंटरचे 2024-25 चे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर्स अनालिसिस करून सांगितले आहेत. कसे क्वेश्चन्स पडतात, कशा एक्झामचा पॅटर्न आहे, हे सर्व गोष्टी मी सांगितलेल्या आहे. जर तुम्हाला आपल्या चॅनलला तुम्ही जर लाईक केलं, शेअर केलं, सबस्क्राईब केल्यानंतर तुमच्यापर्यंत आधी व्हिडिओ येईल. तुमचं जर बॅकलॉग असेल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण की तुमच्यापर्यंत आधी व्हिडिओ आला तर तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन्स काय आहेत, पेपरमध्ये येण्याचे चान्सेस कोणते क्वेश्चन्सचे जास्त आहेत, ते क्वेश्चन्स मी याच अकॅडमीवरती, याच चॅनलवरती टाकून देईन. होप की तुम्हाला सगळ्या गोष्टी समजल्या असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.